या नमस्कार. नमस्कार, नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार नमस्कार. फराळ वगैरे केला का? सगळ्यांना नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वा वा. काही पत्र आली आहेत तुमच्यासाठी. मी बसू का? बस बस तुमच्यासाठीच आहे. तसं मला इतिहासातल्या सणावळी तोंडपाठ आहेत, पण बाकी सगळं सपाट असल्यामुळे मी पण आजकाल नटनट्यांना पत्र येणं फार कमी झालं आहे. ते व्हॉट्सअप आणि ट्विटर, फेसबुक यावरच सगळं चालतं सगळं. पण खूप नट असे आहेत की ज्यांना अजूनही पत्र येतात, खूप पत्र येतात. तुमच्या घरी पत्र देतो मी नेहमी. तुमच्या घरी येणं जाणं असतं माझं. तुम्ही नसता घरी तेव्हा तुमची आई भेटतात. खूप प्रेमळ आहेत हो तुमची आई. अशीच असती आई आमची तर आम्ही सुंदर झालो असतो असं म्हणावंसं वाटतं त्यावेळी. तर खूप गप्पा होतात आमच्या त्यावेळी. खूप सांगतात ते. त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मला ते लोकांना सांगायचं आहे. तुमची परमिशन असेल तर मी सांगू का? थँक्यू. तर त्या सांगत होत्या की सचिनजींचा जन्म 1957चा. मला आठवतंय त्याच वर्षी डिम्पल कपाडिया जन्मली. म्हणजे कायम तरुण दिसणारी सगळी माणसं त्याच वर्षीची होती वाटतं. तर सचिनजी जन्मले त्यानंतर 3 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्राला पण आता लोक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणू लागले. सचिनजी मात्र इंडस्ट्रीत स्टार आहेत. तुमच्या आई म्हणाले की 1962मध्ये सचिन बाल कलाकार म्हणून पहिल्या सिनेमाचं शूटिंग करत होता. आता 62 वर्ष म्हणजे जयाप्रदा जन्मली ते वर्ष. जयाप्रदा चित्रपट क्षेत्रातून निवृत्त पण झाली आता. मग 1975मध्ये सचिनने गीत गाता चल आणि शोले असे 2 सुपरहिट सिनेमे दिले. त्या वर्षी प्रीती झिंटाचा जन्म झाला. ती पण आता निवृत्त झाली. मराठीत सचिनजी नायक म्हणून आले ते अष्टविनायक चित्रपटात. त्या वर्षी बिपाशा बासू, सुष्मिता सेन, युक्तामुखी, याना गुप्ता वगैरे वगैरे हिरोईन जन्मल्या. आज त्या कुठे आहेत माहीत नाही. मलाही त्यांना पत्र पाठवायचे. तर अशी यादी बरीच आहे. पुढे त्या म्हणतात की सचिनजी आजही एका अढळ स्थानावर आहेत. तेवढेच मनाने आणि चेहऱ्याने तरुण आहेत. तुमची आई सांगत होती की तुमच्यासारखा प्रेमळ मुलगा नाही. तुम्ही नेहमी तिच्यासोबत राहण्यासाठी, तिला वेळ देण्यासाठी धडपडत असता. फक्त एकाच दिवाळीला तुम्ही जवळ नव्हता तर तुमची आई आणि बहीण अस्वस्थ झाल्या होत्या. तुम्ही जवळ आहात असं वाटावं म्हणून दिवाळी साजरी न करता 2 दिवस सलग फक्त तुमचे चित्रपट बघत होते ते. तुम्ही एकदा पाण्यात उडी मारायचा प्रसंग करायला नकार दिला होतात. डमी वापरा असं सांगितलं होतं. कारण आपल्याशिवाय आईला आणि बहिणीला कुणीच नाही याची काळजी होती तुम्हाला. आणि ज्या होडीत कॅमेरा होता ती होडी आणि कॅमेरा दुर्दैवानं दोन्हीही बुडाले. अशा खूप आठवणी आहेत आईंकडे. आई रात्री कितीही वाजले तरी तुमची वाट बघत असते. अमिताभ बच्चन मागे म्हणाले होते की चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यातली 50 वर्ष सचिनजींच्याच करिअरची आहेत. याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुमच्या आईला तुमच्याशिवाय दुसरा एकच सचिन आवडतो, सचिन तेंडुलकर. तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं होतं. सचिनजी कट्यारमध्ये तुमच्या उर्दूच्या व्यासंगाला, गाण्याच्या अंगाला आणि चतुरस्त्र अभिनेत्याला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. तुम्हाला या आगळ्या वेगळ्या रूपात बघायला तुमची आई खूप उत्सुक आहे. घरी असताना तुम्ही सारखे तिच्याबद्दल, तिच्या तब्येतीबद्दल बोलत असता.
आईला हे सगळं सांगायचं राहून जातं. आताही राहून राहून तिला तुम्हाला उर्दू शिकवणाऱ्या मीना कुमारीची आठवण येते. आणि आम्हाला आई आणि मुलाचं हे प्रेम बघून मुनव्वर राणांचा एक शेर आठवतो. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. माँ ने आंखें खोल दी उजाला हो गया. सर, हे आईंच्या मनातलं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काही बोलायचं आहे का आईंविषयी? मी काय बोलणार? मी जो काही आहे, जसा आहे तसा, ते मी फक्त माझ्या आईमुळे आहे. माझ्या आईचा आशीर्वाद जोपर्यंत, तिचा हात माझ्या डोक्यावर राहील तोपर्यंत मी असा राहील. त्यानंतरचं मला माहित नाही. बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ, बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ. माँ ने जब गोद में उठाया तब आसमान छुआ. वा सर. अजून एक पत्र आहे. अच्छा. शंकर महादेवन सर, तुमच्यासाठी एक पत्र आलंय, वाचतो. शंकर, माझ्या राजकुमारा, कसा आहेस? आणि बायको कशी आहे? संगीता. संगीत आणि संगीतात रमलेला माझा साधा भोळा शंकर. लोक तुला माझा शिष्य म्हणतात रे. त्यांना सांग, तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस, माझ्या जीवाचा तुकडा आहेस. तुला सांगितलं नाही कधी, पण ICUमध्ये असताना मी त्या डॉक्टरला शंकर शंकर अशाच हाका मारायचो. एवढा तू माझ्या जगण्याचा भाग झाला होतास. खास तुझ्यासाठी काही गाणी बनवून ठेवली होती, पण दुर्दैवाने मी हयात असेपर्यंत ते काही शक्य झालं नाही. पण तू गायलेलं बगळ्यांची फुले ऐकून अजूनही कान तृप्त होतात. माझ्या हयातीत तुझ्या गाण्याने 10 दिशा कशा भुलल्या ते पाहायला मिळालं, याचं समाधान आहे. कर्नाटकातून आलेले भीमसेन जोशी, इंदोरचे अरुण दाते आणि केरळचा शंकर महादेवन, तुम्ही सगळे एवढे मराठमोळे झाला. दुधात साखर मिसळावी तसे. सूर जुळले की मराठी माणसं किती डोक्यावर घेतात ना. तू तर आता अभिनेता झालास कट्यारमध्ये. नाट्य संगीतांना चाली दिल्यास. तुझ्या प्रतिभेला दाद द्यायला वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकीसारखी माणसं हयात असायला हवी होती. गर्दी असते नेहमीच भोवती, पण दर्दी माणसांची दात वेगळंच बळ देऊन जाते. पण शंकर, तू अजूनही माझ्यासारखाच जमिनीवर आहेस याचा अभिमान वाटतो. कट्यार काळजात घुसली. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शंकर, आता एकच इच्छा आहे, वेळ मिळेल तेव्हा तुझ्या वसू हत्याला भेट. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. अरे, मुंबईत आल्यावर सुरुवातीला निराश होऊन आहे ती हार्मोनियम विकून परत जाणार होतो रे मी, पण तिने धीर दिला म्हणून थांबलो. तिला सांग, मी खूप आठवण काढतोय तिची म्हणून. शंकर, जाता जाता एक सांगतो, तू माझ्या महाराष्ट्राचं वैभव आहेस. आणि तुझ्यासाठी नेहमी माझ्याच गाण्यातली ओळ आठवते. दया तुझी की जी शुद्ध दैवलीला,
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या आठवणी या पत्राच्या माध्यमातून सरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सर तुम्ही काय उत्तर द्याल या पत्राला? एका नॉन महाराष्ट्रांना एवढा प्रेम महाराष्ट्रात मिळालं आहे आणि त्याच्यावर खळे काकांचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे. माझं कंपोजिंग जो पण थोडाफार मी करतो त्याच्यात त्यांचा एवढा मोठा इन्फ्लुएन्स आहे. कारण मी त्यांच्याबरोबर नुसतं एक शिष्यासारखं नाही, म्हणजे मी त्यांच्या घरी त्यांचं हिज होल वे ही लिव्ड ना ते मी बघितलं आहे. ते फक्त एक कंपोजर नव्हते, ही वॉज वन ऑफ द बेस्ट ह्युमन बिईंग्स दॅट आय न्यू. तर त्यांचा आशीर्वाद आहे आणि आय एम वन ऑफ दोज ब्लेस्ड पीपल. सर मला खूप अशी इच्छा आहे, आमच्या सगळ्या सेटवरच्या लोकांची पण इच्छा आहे की सरांना एक गाणं डेडिकेट करायचं झालं तर ते आहे बगड्यांची माळ फुले. त्याच्या जर 2 वेळेस तुम्ही गायलात तर आज आमच्या तुकडोडी गावामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या अशा घटना घडतच असतात आणि त्या वेगवेगळ्या घटना लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा आमचा उपक्रम आम्ही नवीन सुरू केलेला आहे का बाबा गावातल्या न्यूजेस ज्या आहेत त्या गावातल्या न्यूजेस, एक न्यूज आणि एक न्यूजेस, तर गावातल्या न्यूजेस बाबा लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आपण हे एक न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल गुलकन केबल नेटवर्क हे आपलं पहिलं होतं, पण आज ही जी इथं चर्चा घडणार आहे ती आपण 17 घरात लाईव्ह दाखवणार आहे. 17 घरात ही चर्चा आपण सगळे लाईव्ह बघत आहोत. तर 17 घरांमध्ये आपण जरा लांब काय दाखवतो, क्लोज घे. जरा लांब. पण मी कॅमेरामॅन आहे ना, शूटिंग करीतो मी. नाव काय तुझं? राजहंस का देखणे. तुझं नाव राजहंस आहे? हा, संपूर्ण नाव काय म्हणला? राजहंस कावळे देखणे. वडिलांकडून वारसा घेतलाय, बाकी काय नाही. तर नीट असं मध्ये क्लोज बीज मारत राहा. तर आता आपण काय क्लोज मारला. अरे काय डोक्यावर पडला का तू? इथंच घाली ना. तर आता या ठिकाणी आपण 17 घरांमध्ये लाईव्ह हा न्यूज चॅनल दाखवत आहोत. इथं घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आपण दाखवणार आहोत. ए दादा तू ठरव ना कुठल्या बोटाने काय करायचं आणि कुठल्या बोटाने काय करायचं. अरे लाईव्ह आहे यार, असं करू नका. हॅलो हॅलो. हा कोण आहे? अरे उंदरे. हा बोल ना. हा पिंट्या बोलतो ना. हा बोल ना पिंट्या. आपण इथं टीव्ही दिसत नाही ना. तुझ्या घरी टीव्ही दिसत नाही? नाही ना. टीव्ही आहे का तुझ्या घरी? नाही ना. तुझ्या घरी टीव्ही मग कसं दिसल? अरे पण ते मला ते आहे ते तुमचं लाईव्ह बघायचं ना रे. आपला लाईव्ह दिसत नाही तुझ्या घरी? नाही ना. याड आहे का तू? कुठं आहे मग? ये देवळाच्या माग आहे. देवळाची पाठी हा, मग. आहे डायरेक्ट लाईव्ह बघ ना. ये ना इकडे. कुठे आहे? ए, इकडे. हा. अरे ये ना याड हॅलो इथं आहे का? हा, इथं आहे काय? हा इथं बस ना लाईव्हला. इथं बसतो काय? हा डायरेक्ट इथं तुला जवळ बघायला मिळेल. आणि काय करू काय मी इथं? त्याच्यावर बसू नको, वेपर येते. इथं काय करू मी? हा करू काय? ठेव ना आता. अरे बाबा. तू पत्रकार आहे ना? हा हे दिलंय म्हणजे आहे वाटतं. मग तेच लागणार आहे आपल्याला. तू बस मनातलं विचारायचं फक्त. एक मनातलं विचारायचं. मनातलं विचारायचं. बस ना तिथं. हा बसतो तर आता आपण इथं लाईव्ह न्यूजेस इथं दाखवणार आहोत आणि इथं एक पत्र. ए मला घे ना. तुला पैसे कसे दिले रे राजहंस? तर आता आपण इथं वेगवेगळ्या पत्रकारांना आमंत्रित करणार जे वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे आहेत. पत्रकार या रे. तर आता आपण इथं पाहत आहोत. आता आपण इथं पाहत गे रे. हा हा. नाही बाई तुम्ही कुठल्या वर्तमानपत्राचे आहे? हिंदी चॅनल्स. मग ही पुरवणी कशाला आणली? मेरे साथ नहीं है सर. तुम्ही कोण आहे? मी दैनिक पुरवणीचा पत्रकार आहे. अच्छा संपले डायलॉग. बसा इथे.
कसं आहे प्रोड्युसर शिवाय गंमत नाही. तर तुमचे जसे इथे प्रोड्युसर बसलेले आहेत तसे आमच्याकडे एक प्रोड्युसर आहेत. आमच्या या चॅनलचे प्रोड्युसर आणि आमच्या गावचे सरपंच. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. भारत गणेश पुरे. मी काय म्हणतो अण्णा, काय झालं? कार्यक्रम चांगला केलाय हो. हा, मग कसं आहे, problem काय? न्यूज चॅनल असं फेमस झालं पाहिजे ना. हा, मग दाखवा ना इकडचं तिकडं सगळे काय नुसतेच तुम्ही नावाचे सरपंच दोनच्या सेलिब्रिटी नको काय इकडे बोलवायला. तुला काय पाहिजे सांग ना. सेलिब्रिटी कोणत्या सेलिब्रिटी पाहिजे तुला सांग. वाटत एवढे सेलिब्रिटी आलेले राव. चला वैद्यसाठी त्यांना बोलवा ना तुम्ही. अरे त्या साबळ्यांना बोलवलेत की नाही. हे काय तू दाखवतो लाईव्ह थांब ना. अरे हे आमचं गुप्तचर आहे रे. हा. ते ते बोला. साबळ्यांना बोलवले की हा. नाही. मग ती आपल्या थुकरवाडीची आपली प्रॉपर्टी आहे ती. तुम्ही तुझ्या बोलवा टेन्शन ना. घेऊ नको. मॅडम तिकडे बसण्यापेक्षा इकडे बसा बरं पटकन 2 मिनिटं. असं पत्रकार परिषद म्हणून बसा बसा. या 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 वा 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 वा. लाईव्ह कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा बघा व्यवस्थित. हा, काढ सगळ्याचा फोटो व्यवस्थित. पूर्वाल पकड रे, पूर्वाल पकड. हा, हा. हा घ्या इकडे. पकड म्हणजे ह्याच्यात घे. येडा आहे का तू? अरे काय पागल आहे रे. काय हिला येडच आहे. हा अण्णा हा. घ्या उरकून सत्कार. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात निर्मितीताई सावंत आज आपल्याकडे आले आहे. जोरदार टाळ्या. आहे. अरे बंधू दाखवू नको वाजवता टाळे ते. नाही वाजवत. तर आज इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इथे यांचा चान्स मिळालेला आहे. अशा निर्मितीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत शांत स्वभावाच्या, एकदम कमी हसणाऱ्या आणि हसताना शेजारच्या माणसाला कधीही न मारणारा निर्मितीताई इकडे आलेला आहे. तुमचा देव एक जबरदस्त कार्यक्रम होता मॅडम. देव आम्ही बघत होतो. देव फू बाई फू मध्ये त्यांची ती शेजारी तुमच्या शेजाऱ्याला तर लय हान्यास करून टाकलाय तुम्ही. हा मी तर म्हणतो 4-5 फ्रॅक्चर झाले असतील त्यांच्या हाताला आहे ना. सोपती दोषी. हा ते नुसतं असंच करत नंतर तर नाही त्याच्यामुळे त्यांना एवढी सवय लागली. प्रत्येक पिक्चर मध्ये आजकाल अशी करतात. म्हणजे काय करतात यांना सांगत असतात परत माराल तर बघा. परत माराल बघा. वा 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 वा. तशा निर्मितीताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज निर्मितीताईंच्या रूपानं एक विराट व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. विराट. हा म्हणजे असं एक भारदस्त व्यक्तिमत्व. थोडे शब्द चुकले तर माफ करून द्यायचा मॅडम. काय खेड्यापाड्याचा मामला आहे आमचा. स्वतः 10वी नापास असून सुद्धा त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अण्णा काही बोल नका राव. असंच काय. अरे नाही अरे शपथ आम्ही स्वतः बघितलेलं आहे. काय पाहिलं तुम्ही? त्यांची जी 10वीची मार्कलिस्ट आणि जे टीसी होते का नाही हा. ते पेपर मध्ये छापून आलेली होती. शाळा सोडल्यास दाखला. हा शाळा सोडला दाखला पेपर मध्ये छापून आली होती. त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण असं त्यांच्याबद्दल माहिती लिहिली होती. तिथं वरती फोटो होता मॅडमचा आणि खाली लिहिलं होतं गंगूबाई नॉन मॅट्रिक. अरे जाहिरात होती ती. जाहिरात होती ती नाटकाची. शाळा सोडल्यास दाखला नव्हता देव. काय सांगता पा यार. कमाल आहे लोकांची. आपल्या 10वी नापास असल्यावर पण लोक नाटक करतात. काय हरकत नाही. पण आज मॅडम बद्दल मला खूप बोलावं असं वाटून राहिलं. कारण आज मॅडमच्या आजीनी उत्तुंग भरारी अशी मॅडमने मारलेली आहे. पण त्यांचं एकदम सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही आहे हे सगळं. त्यांचे कष्ट आपण समजून घेतले पाहिजे. कारण मॅडम आधी एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून कामाला होत्या. अरे पडशील. दुरून घे. काय तू कुठे चालला तू. अरे एवढा आहे का राजहंस. काय काय ते राजहंस चालू आहे रे. काय हा? हे काय करत होता तू? हा. हिडन कॅमेरा. आपल्याला मोबाईलवर नाही क्लिप पाठवायचे. लाईव्ह आहे लाईव्ह. काय सतरा घरात लाईव्ह आहे ती. एवढा आहे का? शिस्तीत राहा ना. हा तर असू द्या. म्हणजे मॅडम एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून पण कामाला होत्या. हा म्हणजे सगळे लेडीज राहतात तिकडे त्या हॉस्टेलमध्ये. इतक्या लेडीज हे मला वाटतं ह्या मॅडम पण होत्या त्याच्यामध्ये. आणि त्या पण होत्या त्या शनिवारी रविवारी जेमनीस. शनिवारी जेमनीस. अरे शर्वरी जमीस राहत ते. अच्छा शनिवारी जेमनीस राहत शर्वरी. त्या मॅडम पण होत्या त्या. म्हणजे ते काय होतं ते म्हणजे दाखवलं लांब पिक्चर. अरे बिंदास नावाचा सिनेमा आहे ते. अच्छा म्हणजे ते बिंदास म्हणजे कक्षा रुंदवणारा.
यक्षरंधनारा पिक्चर मध्ये पण मॅडम होत्या. पण काय झालं, तो पिक्चर फार फेमस झाला मॅडम. म्हणजे आमच्या गावात तर त्याची म्हणजे वेगळी प्रतिक्रिया उमटली, तुम्हाला सांगतो. त्या पिक्चरची म्हणजे त्या पिक्चर मध्ये कसं दाखवलं, सगळी ना महिला मंडळ दाखवलं सर. तर आमच्या गावातल्या महिलांनी असं सांगितलं का बुवा, ह्या पिक्चर सारखंच आपण आपल्या गावात पण पुरुष विहिरीत गाव आपण करूया. एक पण पुरुष आपण गावात ठेवायचा नाही, असा ग्रामपंचायत मध्ये निर्णय झाला. तो पास झाला आणि सगळ्या बायकांना आपापले नवरे आहे ना घराच्या बाहेर काढून टाकले. तर खरंच सांगतो मॅडम, म्हणजे आमच्या गावात म्हणजे माणसंच नव्हते. पण तो उपक्रम फार दिवस चालला नाही. लोड शेडिंग मुळे. म्हणजे लोड शेडिंग राहतं का नाही गावामध्ये, तर रात्री अंदाज झाला कुत्रे भुकायला लागते. कुत्रे भुकल्या का बायका घाबरत होते आणि ते आपापल्या नवऱ्याला फोन करून, तुम्ही गुपचूप येऊन जा, कोणाला सांगू नका, तुम्ही गुपचूप येऊन जा, कोणाला सांगू नका. असं करून ना एक सगळे नवरे वापस आले त्या गावातले. पण ते उपक्रम फार काही चांगला चालला नाही. तर अशा या निर्मिती ताई आमच्या या थुकराडवाडीमध्ये आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मोठे झाल्यावरही नॉन मॅट्रिक राहू नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. अरे स्वागत आहे. बसून घे, खाली बसून फोटो घे. तर आज आपल्याकडे आणखीन भाग्य म्हटलं पाहिजे का, आणखीन एक सुंदर व्यक्तिमत्व आलेलं आहे. पूर्वा गोखले यांच्या रूपाने एक फार अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर म्हणजे असं त्यांचं व्यक्ती म्हणजे असं एक डेली सोप टाईप व्यक्तिमत्व आलेलं आहे. मॅडम ते तुमची ते थंड बायकोवर आधारित सिरियल खूप मस्त होते. ते कुठली? ते थंड बायकोवर आधारित कुठली? कुल वधू. ते जबरदस्त सिरियल होते. म्हणजे त्याच्यामध्ये ते सुबोध भावे पण दाखवले. म्हणजे ते तुमचे मालक दाखवलेत ना. मालक राहतात ना यांचे. मिस्टर म्हणावं. मिस्टर सॉरी म्हणजे तुम्हाला शब्द चुकला असं मला वाटलं सुद्धा. काय आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याला मालक म्हणतात. मग कसं आहे खेड्यापाड्यामध्ये सोपते. आता शहरातली बाई एखादी म्हटली अहो तुमचे मिस्टर कुठे गेले तर बरं वाटते. आणि खेड्यातली बाई ए शेवंते तुझे मिस्टर कुठे गेले कसं वाटते. ते काहीतरी लफडा असल्यासारखं वाटते. सॉरी मॅडम असं काही नाही. पण त्याच्यामध्ये सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ते जे सुबोध भावे तुमचे जे मिस्टर दाखवले समजा, ते म्हणजे गुंड प्रवृत्तीची दाखवले एकदम. इतके गुंड प्रवृत्तीचे. पण मॅडम तुम्ही त्यांना सुधारलं म्हणजे तो माणूस इतका सुधारला पहा की पुढे जाऊन त्यांनी बालगंधर्व केला, लोकमान्य टिळक केला. म्हणजे इतकं सुधारणा करिअरच घडवलं मॅडम. करिअरच घडवलं. वाया गेले असते नाही तिथे कुलवधू जर झालं नसतं तर मग त्यांचं काही खरं नव्हतं तुम्हाला सांगतो. पण असू द्या मॅडम, आज अशा म्हणजे महत्वाच्या व्यक्ती आज आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत. तर असो, तर आम्हाला अशी एक माहिती मिळालेली आहे आमच्या याच्या. अरे इकडे ये ना. अरे तिकडे काय तू एका जागी बसून का रे. हात दुखला ना म्हणून ठेवला. पण आज गोखले मॅडम आमच्या थुकरडवाडीमध्ये आलेल्या आहेत. तर मॅडम म्हणजे एक मला असं एक तुमच्याबद्दल मला असं एक विचारायचं होतं का, ते मी असं ऐकलं खरं खोटं माहीत नाही, पण ते जे कासव छापच्या चकल्या तुमचे सासरे करतात म्हणे. म्हणजे काय चकल्या करतात या. खरं आहे काय? खरं आहे ना. काय चकल्या करतात एक सारख्या सगळ्या. काही चकली इकडे तिकडे नाही. बापरे काय चकल्या. आणि इतक्या खुसखुशीत. खाल्लं तुम्ही? नाही खाल्ले नाही, म्हणजे अशा जड हाताने उचलल्या ना कटकन तुटून जातात त्या. हा नाही तर आमची बायको चकल्या करते सर, माझे दात पडतील पण चकल्या तुटणार नाही. म्हणजे असं सुट्टीच्या दिवशी सगळी फॅमिली मिळून तुम्ही ते करता है ना. मस्त आहे, जबरदस्त आहे. पण तुम्हाला खूप आवडलं बा तुमच्या ते चकल्या एकदम. म्हणजे त्याच्यामध्ये ते रेसिपीमध्ये ऍक्च्युअल कासव वापरतात का. काय विचारताय कुठं राहतं का कासव. म्हणजे थोडीच कासव राहतं. नाही अरे खोबरेल तेल मध्ये खोबरं राहते की नाही. काहीतरी अशा गोखले मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमच्या म्हणजे ज्या नेटवरून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांना 2 गोंडस मुली पण आहेत. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही म्हणता ना ते एरोबिक्स तुम्ही शिकत होत्या त्याचा फायदा अजून पण आहे. बघा 2 मुली असून पण तुम्ही पर्सनॅलिटी काय डेव्हलप केलेली आहे मॅडम. किती सुंदर तुम्ही दिसता आहात. खरं सांगतो म्हणजे ते व्यायामाचा फायदा होतोच ह्या आज गोखले मॅडमकडे बघून आपल्याला समजते. तर असू द्या, काय हरकत नाही. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय इनकी त्वचा से इनकी उम्र का पता ही नहीं चलता संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. थँक्यू.
पण आता ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे का बाबा आमचा एक प्रतिनिधी ज्या वेळेला आम्हाला लंडन मधून बातमी दाखवतो तेव्हा कसं असणार तुकरटवाडीचे प्रतिनिधी कुठे कुठे आहेत ते सेलिब्रिटींना मला दाखवायचं आहे. कुसळ बद्रिके हॅलो, कुसळ बद्रिके लंडन मधून हॅलो हॅलो, कुसळ हॅलो. ए यार मधलं दाखवू नको. फिरा काय ते अँटिना आहे तो. लंडन मध्ये तुम्ही आहात, लंडन मध्ये. लंडन मध्ये अरे प्रचंड थंडी आहे. इथं जबरदस्त बर्फ. अरे लंडन मध्ये यार आमचा तो कॅमेरामन तिकडे कसा गेला. काय हाऊस तुमचं काय इथं मला पण लंडन मध्ये दिसायचं. चल तिकडे. अरे लंडन दाखवा ना ते कुठे दाखवता आपला लंडन दाखवा ना. आपण दाखवायचा आपला प्रतिनिधी लंडनला गेलेला आहे. हॅलो ब्रेकिंग न्यूज. आता लंडन मध्ये वर्धर ते बिल्डिंग पेक्षा तो मोठा दिसायला लागला ती वर्धर. तर आता आपण इथं आहोत लंडन मध्ये. लंडन मध्ये सोबत इथं आहेत एक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे. मागे घे त्यांच्या. अरे बापरे राजेश देशपांडे थेट लंडन वरून. त्यांचं मार रे हे मागे मध्ये एखादा क्लोज मार त्यांचा. तर आता माझ्या सोबत लंडन मध्ये राजेश देशपांडे. सर ऍक्टिंग करायचं तुम्ही पण करा सर. लंडनचं वातावरण निर्माण करा. लंडनचं वातावरण. एक मिनिट सर सर हे जरा कॉस्ट्युम जरा थोडं घ्या. लंडन वाटलं पाहिजे. हे लंडन वाटलं पाहिजे. तर बर्फ तुम्ही बघाल स्टुडिओत बर्फ. हा बर्फ मी पहिल्यांदाच इथं बघतो आहे. एवढा सुंदर बर्फ. लंडन मध्ये प्रचंड थंडीचं वातावरण आहे आणि इथं हे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी आलेले आहेत. तर सर कसं वाटतंय नेमकं तुम्हाला ह्या वेळेला इथं प्रयोग करत असताना. जबरदस्त. यांच्या मनातले भाव आपल्याला कळलेले आहेत. ते म्हणालेले आहेत तर आताच आपण बघितलं का श्रीबाई समर्थ हे नाटक आता लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि आता आपण थेट दुबईला जाणार आहे. माय गॉड दुबई मधला प्रक्षेपण आपण दाखवणार आहे. तयार हो लवकर. दुबई मध्ये कोण सेलिब्रिटी आहेत आणि तिकडे काय चाललेलं आहे वातावरण ते आता आपण बघायचं आहे. तर आमचे कुसळ पत्रिके आता दुबई मध्ये गेलेले आहेत. आज दुबई मध्ये आपण बघणार आहोत मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी ज्यांचं हे गाव आहे. समीर चौगुले सर. सर इकडे इथे या सर. ब्रेकिंग न्यूज. समीर चौगुलेंचं ते गाव आहे, जन्म गाव आहे त्यांचं. हा तर इथं बघाल तुम्ही की हरभरा रस्ताला हाय एवढं हिकडचा फेमस बॅले डान्स तुम्ही बघतात. सर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या गावात बरोबर सर घेऊन हात किती हा दिसले का काय हा दिसले का हास किती हा बोलू उंट मला हला उंट दाखव लवकर. इथं बघा तुम्ही दूरवरती अरे तुझ्या घरच्यांना दाखवले उंट आहे ठेव. हात गेली मला हा इतरी धन्यवाद हॅलो मला वाटतं या न्यूज मध्ये खरखरच जास्त आहे. शब्द कमी आणि खरखर जास्त. आता तुम्हाला कळलं असेल दिग्दर्शक तसेच आर्टिस्ट. धन्यवाद शुक्रवारी. मी राजू खमंग ढोकळावाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या अद्भुत असाधारण खेळात ज्याचं नाव आहे सच्ची मुच्ची का सामना. अर्थात पक्का पापड पप्पा झापड. सच्ची मुच्ची का सामना अर्थात सच्चा पापड छक्का छापड. छक्का फाड कालीला है. बिग बॉस चाहते हैं तुम्ही जरा नीट वाचा. सच्ची मुच्ची का सामना अर्थात सच्चा पापड कच्चा पापड. हीच ती खुर्ची आहे ज्याच्यावर बसल्यावर सत्य बाहेर पडतं आणि झुरळी
काय आहे? मला काय माहित. तर आज या खुर्चीवर बसायला मी तुमच्यापैकी कोणाला तरी बोलवणार आहे, ज्यांनी आताच बेस्ट कपल म्हणून अवॉर्ड घेतलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जय आणि अदितीचं. भीती वाटते हो मला पण. मग पाठ कर. खूप हसू येते. आता अख्खा महाराष्ट्र हसणार आहे तुमचं सत्य जाणून घेतल्यावर. तर तुम्हाला इथे बोलवण्याची 2 कारणं आहेत. कारण नंबर 1, तुम्ही आजपर्यंत कधीच सत्य बोललेलं नाहीत. आणि कारण नंबर 2, आज फक्त तुम्हीच अवेलेबल होतात. गेम सुरू करण्यापूर्वी तुमची मनस्थिती कशी आहे, तुम्ही त्याला सामोरे जाल की न जाल हे तपासून घेण्यासाठी तुमची थोडी मेडिकल टेस्ट होईल. ती टेस्ट करण्यासाठी मी इथे बोलवतोय डॉक्टर भाऊरेक्स अल्पंचिनो तेली. टाळा चावी बनवून देणार. डॉक्टर हाय, हाऊ आर यू? डोंट वरी. ओके फाईन. ओके डॉक्टर. हां हां, घाबरू नका तुम्ही. मी नाही, यांची टेस्ट घ्या. बघा हे नॉर्मल आहेत हो काय ॲबनॉर्मल. फॉर युअर नेम? ओके ओके, आय नो. इथे 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 लक्ष द्या. इथे 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 लक्ष द्या. बीपी बघणार ना? हा, यातला बीपी तुम्हाला डोंट वरी, डोंट वरी. काय चाललंय? 32. 32? अरे कसलं ओके. चला करा. हे फुल की हाफ काय काय? फुल की हाफ काय कसं काय? फुल फुल. स्लीवलेस. ओके ओके, स्लीवलेस. ओके. Your BP is 2085. Okay, don't worry. And this patient and this is Kalyan Domboli Mahanagarpalika. And this. 1 मिनिट, हे काय मध्येच? मी प्रचार पण करते. कसला प्रचार? हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तुमचा काय संबंध? मी राहतो तिथं म्हणून. मला सांगा, हे खेळासाठी तयार आहेत? येस, परफेक्ट. परफेक्टली युजलेस. परफेक्टली युजलेस. युजलेस. कॅन आय यूज माय बॅग? तुम्ही मराठी बोला, मराठी. हा, आणि झेपेल तेवढंच बोला. 1 इंजेक्शन. हा, येस प्लीज. हातवर काही नाही, काही नाही. प्लीज प्लीज. काही नाही, मुंगी चावल्यासारखी जरा वाटेल. घाबरायचं नाही. अरे काय? What a fresh. What a fresh.
मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही यातच द्यायचंय. आमचं मशीन आहे इकडे, तुम्ही बरोबर बोलताय की नाही ते आम्हाला तिकडे कळेल. जर तुमचं उत्तर बरोबर असेल कंटिन्यू डोंट वरी. तुम्ही बसता इथे. नो नो नो. जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला बक्षीस मिळेल. बक्षीस म्हणजे आता दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे बक्षीस इकडे आहे. तूप आहे, चणा डाळ आहे, रवा, मैदा, साखर अशा वस्तू तुम्हाला देण्यात येतील. तर अजून तुमच्या माहितीतली काही माणसं मी इथे बोलवणार आहे. तुम्ही चांगलेच ओळखता त्यांना. सर्वप्रथम मी बोलवतो ड्रायव्हर भारत यांना. मला सांगा, हे तुमचे ड्रायव्हर आहेत? नाही. खोटं बोलणार ना माणूस. अरे खोटं बोलणारचा माणूस दिवाळीच्या तोंडावर नाही म्हणून टिळक आडनाव असल्यामुळे ह्या माणसाने एकच वाक्य पाठ करून ठेवलेलं आहे का हा माझा ड्रायव्हर नाही, मी याला पैसे देणार नाही. ते आजचं आवडलं नाही तुमचं. आजचं आवडलं नाही मला ते. काय 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 म्हणजे काय गाडी धुतली नाही आज या माणसानं. गाडी धुत जा तुम्ही, आणि गाडी धुता कम से कम म्हणजे अंदरून साफ करत जाणं. ते प्रॉब्लेम माझा नाही. अहो कपडे खराब होतात ना. उद्या काय मार्केटमध्ये गेल्यावर लोक म्हणतात का अरे सुयश टिळकचा ड्रायव्हर बाकी ते मळके कपडे घालून राहते. कसं वाटतं ते. म्हणजे यांना नसेल पण आपली काही इज्जत आहे की नाही मार्केटमध्ये. मग आणि मी गाडी रात्रीची जरा हळू चालवत जातो. मी मागं झोपलेला असतो जरा लक्षात ठेवत जा ना. हे मध्येच आहे फोन येतो. हा बोला. कुठं सुपारी साताऱ्याला? अच्छा सलूनचं उद्घाटन आहे का? नाही दाढी करतील ना ते. दाढी करायला एखादी. हा सलूनचं उद्घाटन दाढी करायला पाहिजे की नाही. हा करतील. नाही माझे पण केस वाढलेत म्हणा सध्या. हा नाही काय हरकत नाही. किती म्हटलं पैसे? हा बरं 50,000 म्हणतात ते. हो म्हणून हा ठीक आहे. 1.5 लाख डन मग. हा ओके. नाही कॅश कम्प्लीट कॅश. बरं एक काम करा, ठीक आहे 1 लाख कॅश द्या आणि 50,000चा चेक काढा सुयश टिळकच्या नावानं. ओके बसा. बरं. अरे बाबा हे कोण आहे? ते डॉक्टर आहेत. तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स नाही काय? कॉन्फिडन्स नाही सांगा ना काही. कोण आहे तुम्ही? नाही ना माहिती. डॉक्टर डॉक्टर खरोखरचे डॉक्टर? हा आई शपथ डॉक्टर. निलेश साबळे सारखे नाही ना? नाही खोटं. बिग बॉस चाहते हैं ते स्वतःची वाक्य घेऊ नका. सोपा या सर. असं सॉरी असं चालतं ना? हो चाल. आपलं कसं राहतं सर, मी गाडी तसंच बसतो. हा मला जमतच नाही. मला असं जमतच नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम. यानंतर अजून एका व्यक्तीला मी बोलू इच्छितो. तुम्ही स्वतःची खूप काळजी घेता, त्यासाठी एक माणूस नेमलाय फिटनेससाठी. मी बोलू इच्छितो कुशल यांना. सुट्या. एक मिनिट. सुट्या म्हणजे सुयश टिळक म्हणून सुट्या म्हणताय का त्याला? सुयश टिळक म्हणून काय सुट्या काय? मग उद्या टिकेकरांना उद्या उट्या म्हणाल. असं नाही. आम्ही मित्र म्हणून तरी पण त्याला म्हणलं जरा 5 रुपये देतो म्हणतो सुट्या नाही. म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलंय सुट्या. असं असतं आमचं एकदम असं. अरे नवरे सर, आई शपथ सर, माय मोटिवेशन, माय इन्स्पिरेशन सर. नमस्कार सर. हे माझी मोटिवेशन आहेत ते. कसं काय? लहानपणापासून आई त्यांचे फोटो दाखवायची आणि मला म्हणायची ह्यांच्यासारखं व्हायचं नसेल तर व्यायाम करत जा. तेव्हापासून मी व्यायामाला लागलो सर. पण तुम्ही त्यांच्या बॉडीवर असं जाऊ नका. सिरियसली सांगतो, तो माणूस डेंजर आहे. अरे 60-60 किलोचे वजन अशी उचलतोय. काय सांगता?
सर प्लीज इकडे या सर प्लीज. जबरदस्त सर, थँक्यू सो मच सर. उचलून दाखव. हा सर, उचलून दाखव. द्या सर प्लीज सर. अरे आई शपथ सर, तुम्ही लई डेंजर आहात सर, शपथ सांगतो. यार जबरदस्ती केली पण ते बॉडी तुम्ही कुठे भेटते? हा बॉडी कुठे भेटते? काय नाही, ऑर्डर दिली की कॉस्ट्युम वाले आणून देत आहेत. यानंतर तुमच्या अगदी जवळची व्यक्ती, तिला मी बोलवू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुमची कामवाली आलिया बुगडे यांचं. कॅमेरा सगळीकडे आहेत. मला सांगा, तुमचं नाव आलिया कोणी ठेवलं? नाही ते काय, ज्यांच्याकडे मी काम करते त्यांनीच ठेवलंय. ते म्हणतात आलिया तर आलिया, नाही तर उडत गेली या. त्यांनीच ठेवलंय. अग बाई, काय सांगू आता या बाई बद्दल. दिवसभर डायट 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 आणि डायट करत असते ही. हा, दिवसभर डायट करते, इतकं डायट करते, लोक कौतुक पण करतात, पण रात्री घरी येते आणि घपा गप खात सुटते. हा? पण काय म्हणा, सुग्रण आहे, सुग्रण आहे पोरगी, सुग्रण. इतकी सुग्रण आहे, इतकी सुग्रण आहे, इतकी सुग्रण आहे की परवा तिने खोपा करून ठेवला. वा वा, सोपा केला असता तर बसायला उपयोगी झाला. या मॅडम इकडे या. ही आहे का जागा माझी? या या बसा ना, तुमच्या माझ्या बाजूला बसा तुम्ही. या बसा. दादा शेफ आहे, बसा. काय टेन्शन. थोडं सरकून बसा. हा, सरकून बसा. एवढी जागा लागते, एवढीच आहे. आता आपण खेळाला सुरुवात करूया. आदिती मॅडम, तुमच्यासाठी पुढील प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला 1 किलो डालडा मिळेल. तर तुमच्यासाठी प्रश्न. तुम्ही लहानपणी कधी कुठल्या विषयात नापास झालायत का? नाही. नक्की? नक्की कधीच नाही? कधीच नाही. तर बघूया हे उत्तर बरोबर आहे का चूक. प्लीज आम्हाला सांगा. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. ते संध्याकाळचं आहे ना तुझं. हे उत्तर चुकीचं आहे. अरे देवा, बरोबर उत्तर द्यायचं ना. शेवटचा डाळडा घरात बघून किती वर्ष झाली माहितीये? आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही असंच नाही बोलत. अरे बाप. प्लीज यांचं प्रगती पुस्तक. तू आता काय आत आहेस? म्हटलं वेगवेगळे आवाज कोण काढते, फार बदनाम फोडताय मला. का इतक्या मोठ्याने गाताय? जरा हळू रेका. का रे सर? रेखा का रे? सर तुम्ही लगेच इन्स्टंट टाकून दिला मी. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे तुमच्या आवाजाने सगळे जनावर आपल्या घरासमोर येऊन उभे राहतात. काय घर आहे का गोठा आहे? 4 म्हशी उभे राहिल्यात बाहेर. म्हशी म्हणजे फिमेल आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम आहे? परवा शेजारचे म्हणत होते तुमच्या घरी कोणीतरी माकड पुस्तक वाचताय म्हणून. नाही, त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की माकडाला मिशा कशा आल्या होत्या. मिशा कशा आल्या? बापाला माकड म्हणतो तू? हा, कुठे गेला होता? हे अनोळखी कपडे घालून कुठे गेला होतास तू? अरे कोणत्या ग्रहावरचे लोक घालतात असे कपडे? पप्पा, मी शाळेत गेलो होतो. पप्पा. काय? पप्पा, शाळेत गेला होता तू? अरे तू शाळेत गेला होता? शाळा म्हणजे तेच ना जिकडे ABCD शिकवतात ती शाळा? अरे नाही, तुझ्या आईला कळलं तर काय जीव घेईल रे ती, जीव घेईल. अरे काय याच्या आईचे स्वप्न होते माहिती का? माझं पोरग छोट्या मोठ्या चोऱ्या करून एक दिवस दरोडा घालेल, बुरटे धंदे करेल, मोठा होईल, मोठा होऊन डॉन होईल आणि डॉन पायावर उभा राहील.
निर्मित आहे मला माहित तुम्हाला आवडलं नाही. मी समजू शकतो तुमच्या भावना, पण मी आज का हिंमत केली असेल माहितीये का? आज मी तुमच्याकडे काही मार्क नाहीत ना द्यायला. आज एलिमिनेशनची भीती नाही आहे म्हणून लगेच टाकून दिलं. सुकन्या मोने ताईंना असं विषयांतर केलेलं आवडत नाही. असं हे म्हणजे आमचं आवडत नाही हा? आणि संजय मोने सर शूटिंग सोडून तिकडे किस्से सांगत बसतात ते आवडत नाही. आम्ही थोडं विषयांतर केलं तर लगे हे हा? अरे विषयांतर अजून काहीच नाही केलं, अजून समीर चौगुलेवर बोललो नाही मी. अरे क्या बात है चौगुले सर. हा बाकी यार मानना पडेगा. मेहनत रंगला या. मी शाळेत जातो बाप्पा. अरे काय चालू आहे? शाळेत जातो का? शाळेत जातो. हे पहिले कपडे काढून घे. तुझ्या आईला जर कळलं ना असं काय तू कपडे घातले शाळेत गेला होता तर जीव घेईल ती. हे काय आहे? ATM. ATM नाही, पोस्ट बॉक्स आहे तो. ATMच आहे ते. अगं नाही ग, ATM मधून पैसे निघतात. मग परवा याच्यातूनच पैसे काढले होते मी. कोणीच तरी मनी ऑर्डर काढली असेल तू. अरे ATM काढा ना, सोडवा ना. ओढ ओढ वडा वडा. सुटले बाई एकदाची. बापरे. उडीद वडे बाई गप्पा बस. तू मला छुची मम्मी बोलू नको. चायनीज वाटत ते. छुची मम्मी असं वाटत ते. मी पेढा घेऊन आले. हा पेढा. अयो हा माझा मुलगा असं ते कंदी कंदी. अयो याचं नाव आहे कंदी. याच्या वेळी की नाही सगळे मला विचारत होते कंदी येणार कंदी येणार कंदी येणार म्हणून याचं नाव ठेवले कंदी. अरे त्याच्या आकारमानावरून त्याचं नाव बुंदी ठेवायला पाहिजे. यापुढे माझ्यावर पंच टाकायचा नाही. ठीक आहे मग याचा आत्ताच्या आत्ता पॅकअप करा आणि आतापर्यंत याचे जे 250 रुपये झाले ते देऊन टाका. चुकलं ना. काय तुम्ही माझ्यावर क्वार्टर जोड पण टाका, पण मला टाकून देऊ नका. आपलं कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला मी. ते आम्ही करू. तू गप्पा बस. तुझ्यावर कॉमेडी करण्यासाठीच कास्टिंग केलेली आहे तुझी. तू करू नको. चल तिकडे. कोण आले? अय्यो छूच मम्मी. छूच मम्मी त्याला काय बोलू नका. छूच मम्मी हो दिसतो तसं नसतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान असत आहे. नाही मूर्ती लहानच बरी. का? विसर्जनाला बरी पडतं ना. छूच मम्मी आज याने नाव काढलं. नाव काढलं? शाळेचं नाव काढलं. स्वतःच शाळेतून नाव काढून टाकलं. काय एवढा पराक्रम केला? 5 विषयात 5 विषयात माझं पोरगा फेल झालं. 5 विषयात फक्त एका विषयात पास झाला. 1.5 मार्क फक्त जास्त पडला त्याला. फक्त 1.5 मार्क. हा पेड घ्या मी निघते. आणि हा छोच मग मी जरा इकडे. बायकाचं आहे काहीतरी. लक्ष देऊ नका तुम्ही. अय्यो तुमच्याशी थोडस बोलायचं होतं मला. काय झालं माहित थोडं ट्रॅक
वेगळं गेलं नाही. आज तुमच्या मुलाला मी शाळेत जाताना बघितलंय. शाळेत शाळेत तुमचं मुलगा शाळेत व्यंकटेश कमला शाळेत शाळेत शाळेत. असं जास्त करू नका, हात कापल. घाल किती आहे दाताला. रविवारी काय करताय तुम्ही? रविवारी घरीच असत आहे. हा ना, या ना, खुर्चीवर फक्त पडून राहायचं. मला नारळ किसायचं. अय्यो अय्यो, तुम्हाला नारळ किसायचंय? मग मी घरी कशाला येऊ? हे घ्या, घरीच आणि किसून झालं की धुवून परत द्या मला. शाळेत जाताना बघितलं तुमच्या मुलाला. अय्यो, एवढं वाईट वाईट वाईट. गुरुजींना पटापटा 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 उत्तर देत तुमचं पोरग. अय्यो राम पापा. निघ इथून. होतास प्रत्येकाच्या नशिबात अशी 7.5 लागते. चल कंदी, चला 7.5 लागते प्रत्येकाच्या नशिबात. प्रत्येकाच्या नशिबात 7.5 लागते. प्रत्येकाच्या नशिबात अशी 7.5 लागते. 5 वेळा नापास झाले. अय्यो, तुमच्या मुलाला शाळेत जाताना बघितलंय की रे? तुमच्या मुलाला शाळेत जाताना बघितलंय की रे? बघतोय रिक्षावाला की रे? ते चेकबुक द्यायचं. अरे ते चुंबुक द्यायचं. अहो स्वप्नील गप्पा बसा. ते भिंतीवरचं भोचूक द्या. काय नाव? भोचूक द्या मला. चाबूक असतं ते. चाबूक. नाही. शू? आई नाही, मी बाई आहे. निर्मिती बाई. नको बाई. शाळेत गेला होता. पोराकडनं होते चूक. हे बघ, नाही हे बघ. शाळेत तो कुठं लक्ष होतं तुमचं? कुठं लक्ष होतं? आई बच्चूला मारू नको. आई तू गप्पा बस. का गेला होता शाळेत? का पाठवलं त्याला? दिवसभर गाणी बोलत बसता इथं. त्याच्या आयुष्याची गाणी झाली म्हणजे. स्वप्नील का गेला शाळेत? आपल्या घराण्यात कुणी शाळेत गेलंय का? मग तू का गेलास? बघ ते पूर्वज. बघ कोण आहे ते? राजकुमार. आजोबा आहेत. आजोबा प्लंबर होते ते. कोण होते? प्लंबर. शाळेत नाही गेले. प्लंबर कशावरून? हातात पाईप बघ. पाईपावरून चोरी करायचे ते, कळलं? आई पप्पाला नको मारू. आई अरे हा. नाही, याला मी सुधरवणार. याला सुधरवणार. चल वय कर. तुला आता प्रश्न विचारतो. याला चांगला डॉन करून सोडते मी. ये. हा इकडे. नाही सुधरवलं तर बघ. रुजुता उभी राहा. रुजुता उभी राहा. मार या पोरीवर लाईन. शिट्टी मार. एक मिनिट मी काय म्हणतो, त्याला जमत नाही. मी मारू का? त्याला शिकवण्यासाठी म्हटलं मी. गप्पा बस स्वप्नील. गप्पा बस. लाईन मार. लाईन मार. जा. काय करतो? लाईन
पूर्वा गोखलेला पटव. पूर्वा गोखलेला पटव. पूर्वा गोखले त्यापेक्षा मी समीर चौकलेला पटवू. आता विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे. बघते कसा डॉन होत नाही तो मोठा. सांग. गब्बर सांबाला म्हणाला कितने आदमी थे, तेव्हा सांबाने काय उत्तर दिलं आणि ते आदमी कोण आणि किती सांग. तीन आदमी थे. कोण? जय 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 आदित्य आणि केतकर काका. अरे का रे दुरावा आणि शोलेचा काय संबंध. आता दुसरा प्रश्न काय आलेला जागा बारा. टिम्ब टिम्ब का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. दिवाळी के बोनस का दिवाळी के बोनस का इंतजार 11 मुल्कों की पुलिस करती होंगी. सांग. देव आनंद यांचा फेमस डायलॉग सांग. जॉनी मेरा नाम और लिवर मेरा आडनाव. जॉनी लिवर मेरा आडनाव. तुम्ही गप्पा बसा. सांगून का त्याला यायला नको काय. मध्ये मध्ये सांगायचं नाही काय. सारा शहर मुझे टिम्ब टिम्ब के नाम से जानता है. सारा शहर मुझे टिम्ब टिम्ब के नाम से जानता है. सारा शहर मुझे हवाई उद्या के नाम से जानता है. चल आता तुला डॉनच बनवती. कसा मोठा डॉन होत नाही बघते. चल ये तो बरा. या इकडे स्वप्नील. फायटिंग फायटिंग. टार्गेट काय हे. इथं मारायचंय तुला. हे बघ मार. हे बघ. चल. बरं वाटतं येईलच आता. पण एक बरं झालं आपण त्याला डॉनच्या ट्रेनिंग साठी अनंत जोग सरांकडे पाठवलं. आज 2 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करून आपला पोरगा आज आपल्या घरी येणार. अरे कुत्रे भुकतात म्हणजे आला वाटते. हा एवढाच. बाकी बाहेर राहिला का बघा जरा. नाही अनंत जोग सर समोरच्याला ऍक्टिंग मध्ये खाऊन टाकतात हे ऐकलं होतं. एवढं खातील हे नव्हतं माहित मला. मैं तुम्हारा बेटा नहीं, मेरा नाम कंदी है. कंदी ये तो कंदी मंदी. अयो 2 महिन्याची ट्रेनिंग घेऊन आला तो डॉन होऊन आला. आता कुठे केलं ट्रेनिंग याचं. वैभव मांगलेकडे. कस काय. हे काय नाही पण तुला सांगतो नंबर 1 डॉन आपलाच पोरगा होणार आहे. अरे कधी तर विश्वासात ये रे आमच्या. अरे पिस्तूल रे पिस्तूल. अरे तू वरती पकडला. ये चुप ये. हे घे. अर्धा खाना. वा किती भारदस्त व्यक्तिमत्व झाले बघा. बघा उमद व्यक्तिमत्व. कुणी घाबरेल नाही का. वा मीच तर घाबरून राहिलो आता. बोल बोल बाळा बोल. आई वाचतोच राहिला रे. आई मी डिग्री मिळवून आलो. आई डिग्री मिळवून आलो. वा वा बाळा वा. कुठे आहे डिग्री तुझी. ही बघ मला डिग्री मिळाली आहे. ही बघ आई ही बघ. हे काय. पोलिसांची 3rd डिग्री आई. अगं हे तर काहीच नाही आई. तुला दाखव. आज सगळं दाखवणार आहेस का तू. मग
जा बाबांचे पाय ओढ बाबा तुम्ही बघा असू दे तर डिग्री घेऊन आला पोरगा बस नंबर 1 डॉन. अरे सर तुम्ही वा 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 सर बरं वाटलं खूप बरं वाटलं सर. पप्पा तुम्ही कुठल्याही ऍक्ट मधून लगेच त्यांच्याकडे नसतं जायचं, पहिला ऍक्ट सादर करायचा. तुम्ही आला की लगेच त्यांना भेटत जायचं, असं नाही चालत. नाही असंच नाही, असंच चालतं. बरं ठीक आहे, आता भेटून घ्या मग ऍक्ट सादर करा. हो पण ओळखता का तुम्ही कोण? ओळखतो म्हणजे नमस्कार. नमस्कार सर. क्रिकेटर मुरलीधरन. पप्पा काय संबंध? पप्पा ते आपल्याकडे पहिल्यांदा आलेत म्हणून मी आधी सांगितलं की ते माझे पप्पा आहेत, ते थोडे असेल. मुरलीधरन कसा? अरे माझ्याकडे पुरावे आहेत. काय पुरावे तुमच्याकडे? म्हणजे ते गाता स्पिन असं टकाटक विकेट. कसं काय क्रिकेट सिद्ध करून दाखवा तुम्ही मला. दाखवतो ना, आता दाखवतो सर. बघा थांबा, याला सिद्ध करून दाखवतो. ह्या बघ, हा बघ फोटो. आउट असं आहे का नाही? हा बघ घेतला ना विकेट. घेतला ना असं बोलतात. त्यानंतर हा बघ, अरे जा रे वर्ल्ड कप आम्हीच घेऊन जाणार. असं बोलतात. खतरनाक. हे बघ, हा कुठला आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिका विजेते. तुम्ही उभे होते सर, मला माहितीच नाही. आहे का आता पटलं पप्पा, पण ते तुमच्या डोक्यात चालले ते बरोबर आहे, पण तुम्ही नीट ओळखलं नाही. ते फार मोठे संगीतकार आहे. अरे तेच आर माधवन, मला माहिती आहे का? काय 3 days मध्ये काम केलं ते. पप्पा शंकर महादेवन असतं तर यश लागलं नसता का? आर माधवन आहे म्हणजे रवी शंकर माधवन. पप्पा तसं नाहीये, ते संगीतकार आहेत मोठे. त्यांची गाणी किती फेमस आहेत, तुम्ही ऐकता ना रोज. मग तेच म्हणतो, तिघे मिळून संगीत देतात. तिघे मिळून. तिघांची नावं तरी माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना. 3 तिकडे काम बिघडवतो ना. हो मग तिघांची नावं हे आहेत ना, ते शंकर एन्जॉय लॉस एंजलिस. शंकर एन्जॉय लॉस एंजलिस नाही, शंकर एहसान लॉय असं येतंय. नाही रे, असंच नाव आहे. तुम्ही ना एक नाव वाढवा त्याच्यात सर. माझं नाव घ्या, म्हणजे कसं होईल माहिती का? शंकर एन्जॉय लॉस एंजलिस भाऊ. पण पप्पा तुम्हाला संगीतातलं काही येतं का? त्यांच्याकडे जाण्यापूर्वी येतं का आपल्याला? येतं म्हणजे काय येतं? माझी एकदा मैफिल चालू होती सर. अच्छा, तुमची मैफिल पण चालू? मैफिल हा गात होतो मी. अच्छा. ऐन जोशात असताना AR रहमान असे समोर उठले. अरे बाप रे. आणि मग निघून गेले वाईट. मी फोन केला त्यांना, म्हटलं सर क्या कसं वाटलं? ते म्हणले हाऊ डेअर यू. मी म्हटलं फाईन सर. नंतर म्हटलं सर और तू, मग बोलले कट केला त्यांनी, कदाचित बॅलन्स नसेल त्यांच्याकडे. असं नसतं पप्पा, असं झालं. त्यामुळे होतं. अरे राहुल द्रविड. थोडा आहे ना सर. किती आठवण काढायची. हा असं करतात का? लळा लावतात आणि नंतर येत नाही. ते तसे आहेत. माझ्या आले होते 2 वेळा, मला यायचं नाही का? असं आमच्याकडे काय नाही. पप्पा ओळखलंय का? पण एवढं बोलताय सगळं. ओळखलं म्हणजे कोण? मृण्मयी देशपांडे. काय झालं होतं माहितीये का? मृण्मयी येणार होती आणि आम्ही काय करणार होतो, तिला मी पुष्कर म्हणून ओळखणार होतो. पण झालं उलट. आता तू आलास ती नाही, मग काय करणार? लिहिलेलं वाया जाईल ना म्हणून स्वप्नील जोशी. काय? स्वप्नील जोशीचे पाप्पा. असं सचिन पिळगावकर. ओळख तुम्ही त्यांना? अहो सर ओळखतो. अरे वा. मग जगायचंय मला सर. पण सर मला ते कळलं नाही. जोशी पिळगावकर तुम्ही असं कसं आडनाव? हा लग्नानंतर जोशी झाला. माहेरचं. अच्छा बर. आणि तो दुसरा मुलगा ना आला असगर.
अली असगर. हा? अली असगर. नाही रे अजगरच. असगर असं आहे ते, अजगर नसतं अच्छा ते. अच्छा हा असगर. असगर हा. बरोबर. ते लहान असताना सर बोलत असतील त्याला, हे आली असं कर. ते झालं असेल, बरोबर बरोबर. अरे हा तर बालगंधर्व. हॅलो अण्णा, ऐकून घ्या. म्हणजे नाही नाही एकदम नाही, दिवाळी फाटची सगळी नाही सगळी व्यवस्था झालेली आहे एकदम. पोरांना डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे म्हणा. नाही 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 प्रॉब्लेम मी फोन यासाठी केला तुम्हाला की म्हटलं माझ्या पोराला यायचं होतं ह्या दिवाळी फाटमध्ये. हा तर हा प्रोग्राम आपण समजा 12:30-1 वाजता केला दुपारी, तर चालेल का? हा? नाही 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 म्हणजे काय नाही नाही हा अच्छा म्हणजे हा सकाळीच करणं गरजेचं असते का दिवाळी फाट? नाही दुपारी केला असता. नाही काय झालं पोराची म्हणजे हे कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता तिने, त्याच्यामुळे काय झालं तो अभ्यास करत होता म्हणून झोपलाय तो आता. काय क्रिकेट? क्रिकेट नाही नाही क्रिकेट नाही, कॅन्डी क्रश. कॅन्डी क्रश मध्ये प्रथम आला मागच्या वर्षी जिल्ह्यातून तो. जिल्ह्यात हा म्हणजे कॅन्डी क्रश म्हणू नका, ते टेम्पल रन म्हणू नका, सबवे सर्वर एकदम त्याचा म्हणजे हातखंड आहे त्याच्यामध्ये. अण्णा सांगा ना मग करू ना. नाही नाही हो, त्यांना काय विचारतो मी सांगतो, असं नाही चालत. नाही काय नाही फाटच कर का? पहाटेच करावं लागतो. अरे यार इकडे या. कोण केलं हे? लिहिलं कोण यार इथं? हे दिवाळी पाठ असेल येत असतात का? पाठ कसं लिहिलं बघा ना या पोराने. अरे पुण्याचे लोक आलेले आहे इथं, इंटरलोकचुअल लोक आहेत यार, एवढे स्टँडर्ड बोलतात, शुद्ध बोलतात. कोण लोक आहेत? इंटरलोकचुअल लोक आहे बुद्धिमान. दिवाळी फाट असं येत असतात का? अरे लक्षात घ्या, पुढच्या असते दिवाळी फाट असं लिहायचं रे. चला आता कार्यक्रम. ऐ चल उठा रे. ऐ बरोबर ऐ चल. ए चल दिवाळी फाटचा कार्यक्रम करा चलू. तर आज या दिवाळी फाटच्या कार्यक्रमानिमित्त मी या ग्रामस्थवासियांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर आज या आपल्या तुकडवाडीमध्ये दिवाळी फाटचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर माझं म्हणणं तर आपण कोणाचा आकाश कंदील आहे? कोणाचा आकाश कंदील आहे? पप्पा मी तुमचा मुलगा आहे. हा अण्णा हा दिवा तुम्हीच पेटवलाय. हे माझ्या कमी तेलाच्या दिवा इकडे काय करून आला? हे काय घातले? हा कॉम्पिटिशन काय? डेकोरेशन. डेकोरेशन घराचं करत स्वतःच करत असतं का पागल? तुला किती वेळा सांगितलंय असं फालतू कपडे घालून फिरत जाऊ नको म्हणून. या असा कपड्यात फिरते ना सगळ्या गावाचे कुत्रे घाबरतात याला. पप्पा हा मला फटाके पाहिजेत. कुठं गालावर देऊ का पुठ्ठीवर देऊ? फटका नाही फटाके फटाके. मला सुतळी बॉम्ब द्या, सुतळी बॉम्ब मी लावेन. सुतळी बॉम्ब? हा अरे नाक गोळी एवढं तोंड आहे तुझं, सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब पाहिजे त्याला, सुतळी बॉम्ब. नाही मी काय म्हणतो अण्णा, ह्याला सुतळी गुंडाळा, फुटला तर फुटल. अरे पंच फुटत नाही त्याचे, तो काय फुटणार आहे? पप्पा सुभाष. तर आज या दिवाळी फाट निमित्त सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर आज या ठिकाणी जे आम्ही बाहेरची माणसं बोलावलेले आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या खास कवयित्री मँगोला बुगडे यांचा. नमस्कार नमस्कार, नमस्कार. या, या, या. नमस्कार. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार नमस्कार. एकदम सात्विक तुपातलं असं सगळं वातावरण निर्माण केलं तर आम्ही. या मॅडम बसा. थँक्यू. तुमचं स्वागत आहे आमच्या या तुकडवाडीमध्ये. तर आज या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे दुसरे सुप्रसिद्ध गायक मान्य श्री सागर कारंडे गावकर यांचा. कारंडे गावकर, सागर कारंडे ते आले सर ते.
अरे हे काय आहे? तुम्ही खालचं कुठं आहे ते? Oh yeah. ते राहिलं. हा ट्रेन पकडण्याच्या नादात राहिलं. असं ते अण्णा बसूनच गाणार आहेत ते. घ्या घ्या यांचे फक्त क्लोजअप घ्या. असू द्या. तर सर याला मोठं नाव होण्यासाठी ह्या प्रोग्रामला काही इंटरनॅशनल लोक पण आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो ख्यातनाम गझल गायक उस्ताद भाऊतुल्ला खामोश. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. हा चला बसा. आता या सकाळी सकाळी कुठे ऍसिडिटी वाढेल ना. किती दिवस एकच पंच मारणार आहे तुम्ही तू? हा? अरे बसा म्हणजे पेटीवर बसा. नको मोडल ती. तुम्ही म्हणजे पेटलेच आहेत का? अरे दिवाळी पहाटे ना चांगले चांगले पंचेस मारणार. अरे पेटीवर बसा म्हणजे पेटी वाजवायला बसा. अच्छा वाजवायची. हा हा शाबास, चला या इकडे. उठा पाठ. हा फ्रेश राहा. दिवाळी पाठ आहे वाटलं पाहिजे. हा अरे काय करताय काय तुम्ही? हे अशी काय पेटी वाजवत आहे? वाजवायची ना. तुम्हाला नेमकं समजलं का? तुम्हाला इथे कशाला बोलवलंय? दिवाळी फाट पेटी अशी नाही. आजच्या दिवस अशी वाजवा. अशी त्यांना उठवा. शाबास शाबास. हा तर मी आमच्या उत्कृष्ट कवयित्री म्यांगोला ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या दिवाळीच्या निमित्तानं आपली कविता इथे सादर करावी. कुठे चाल अपमान आहे हा, अपमान. अरे पाचला येतं सगळं करून देत नाही. अरे केवढ्या सकाळी बोलवलं, प्रॉब्लेम असतो. अरे आता पाठ मधल्यावर आहे असं प्रॉब्लेम असणारच आहे सर. नंतर आपण येता काय बोलूया. लवकर? हा प्लीज. अपमान आहे हा. नाही घ्या, घ्या. आपण असू दे दिवाळीच्या दिवशी मॅडम मला अपमान नाही, गरज आहे ती. सादर करू. ज्यांना येतात का त्याला आटपलं असेल त्यांना बोलून घेतो ना. हा घ्या तुम्ही घ्या. गावकर झाला असेल ते या पटकन. हात धुवून घ्यायचा फक्त. या सर या घ्या बसा पटकन सर. चला वा वा घ्या पटकन बसून घ्या. सादर करते. आला पोळा आला पोळा आला पोळा. आला पोळा आला पोळा आला पोळा. सारं गाव झालं गोळा. वा वा वा. आला पोळा आला पोळा आला पोळा. सारं गाव झालं गोळा आणि बैलही झाले गोळा. आला पोळा. काय आला पोळा तू काय मध्ये बैलाचा आवाज काढतो रे? अरे सगळेच कसे डोक्यावर पडले. अरे अरे काय प्रोग्राम मॅडम. दिवाळी पाच पोळा कुठून आणला तुम्ही? मी ती लिहिली होती सापडत नाही. एकच मिनिट. ही गटारीची सापडली ती घेऊ का? अरे मला गावातूनच नाही जिल्ह्यातून हाकलतील लोक. नाही, मी- गटारीची दिवाळीची कुठली तुमची कविता? मी इथेच लिहिली होती. कागद माझा हात सादर करते. हा करा ना सादर करता. आता काय बँड बाजू. आली दिवाळी आली दिवाळी. वा 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 क्या बात है. आली दिवाळी आज नरक चतुर्दशी. आली दिवाळी काल धनत्रयोदशी. आली दिवाळी उद्या
लक्ष्मी पूजन. आली दिवाळी परवा पाड. अरे काय तुम्ही कविता म्हणता का कॅलेंडर वाचता? आज उद्या परवा काय असं करता करता तुम्ही ख्रिसमस पर्यंत पोहोचाल. आत्ता सुचलेली केली सकाळी. कविता मी ती घेते दादा, एकच मिनिट. हा ते चक्रानंतर खाव, फुटानंतर खा. हा चला, उत्स्फूर्त सुचलेली घेते. चला. याची चाल वेगळी आहे सर. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. सर ऐका, दर्द आहे सर. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. तिथे जाऊन पाहते तर काय, सगळ्याच मुली 0 फिगर. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. तिथे जाऊन पाहते तर काय, सगळ्याच मुली 0 फिगर. मी मात्र त्यांच्यात बदकासारखी. म्हणून मग धरली मॉर्निंग वॉकची कास. हळूहळू बघता बघता मला झाली मुले 5. हो सर, खरंच वास्तववादी आहे सर. हळूहळू बघता बघता मला झाली मुले 5. आणि मग शेजारचे म्हणू लागले, बदका बदका नाच रे, तुझी पिले 5 रे. उठा. तर आता आपले इंटरनॅशनल कलाकार आज या ठिकाणी आमंत्रित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो, उत्कृष्ट गझल गायक मान्य श्री उस्ताद बावतुल्ला खान खामोश या ठिकाणी त्यांची एक सुंदर गझल सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर. सकाळचा जरा आवाज, सकाळचा आवाज. हा नाही, संध्याकाळचा लावला तरी चालेल. अरे दादा, इनके हाथ से अरे तोंडावर फोडू नको. नाही ते काय झालं, त्याच्या अंगणात कार्यक्रम आहे की नाही, म्हणून थोडासा बाळा गाण्याचा कार्यक्रम चालू आहे ना, थोडासा बाजूला सरक ना, थोडा बाजूला सरक. हा थोडा बाजूला. नंतर वाजव ना. नंतर वाजव. तुम्ही पेटी वाजवता, मी काय बोललो का? तसं नाही. बाळा ते इंटरनॅशनल कलाकार आहेत, त्यांना घाबरू नका. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या थांबले. त्याला सांग, डोळे बंद करून घ्या ना, तुम्ही घ्या ना. अरे डोळे बंद करा. त्याला काय, त्याला वाजू द्या. दिवाळी आमची. ऐकून घ्या, खास गोष्ट सांगतो. त्याची मागच्या वर्षी पावसात भिजलेले फटाके आहेत, ते फुटत नाहीत. नाही तुम्ही तुमचं गाणं कम्प्लीट करा, वेळ आहे फुटायला. तुम्ही गाणं कम्प्लीट करा. मला आयुष्यातून उठवला फरक. नाही घ्या, तुम्ही घ्या. नाही तसं नाही. अरे फोडत नाही. हे बघ, मी असं धरून उभं राहतो, मी सांगितलं बघ तिला. अरे आता बोलाव रे, उडत त्यांच्या अंगावर उडेल ना. तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा सर. गावाला कळलं पाहिजे आपल्या अंगणात आहे कार्यक्रम. वा भाऊ वा. नंतर ए बाळा, नंतर हा. दुसरं गाव. डोळे दाखवून घ्या. तुम्ही डोळे दाखवून गाणं गा. घाबरू नका फार. उडू नका डोळे एकदम. डोळे पूर्ण दाखवून गाणं गा आता.
अरे 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 पावसात भिजून मोठा झालेला आहे मला पण एक गाणं घ्यायचं आहे ना. ते आमच्या गावचं सुकरण पोरगा आज तुमच्या समोर सर हे गाणं सादर करणार आहे.